राज्य शासनाच्या पवित्र पोर्टल मार्फत मुंबई महापालिकेकडून शिक्षक भरती घेण्यात आली होती। मात्र या शिक्षक भरतीमध्ये काहींच्या नियुक्त्या झाल्या तर काहींच्या नियुक्त्या अजूनही बाकी आहेत। हे सर्व पात्र उमेदवार आहेत। करी रोड येथील शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर यांनी आता उपोषणासाठी सर्व उभे आहेत। आपण नेमकं यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत। काय सांगाल, नेमकं काय तुमच्या मागण्या आहेत, तुम्ही ते का आलात? 25 फेब्रुवारी 2024 या रोजी BMCमध्ये 798 उमेदवाराची पवित्र पोर्टलमार्फत नियुक्ती झाली आणि त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की तुमची नियुक्ती ही 15 जून या रोजी होईल। पण आमचे 798 लोकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सोबत झालेलं आहे। त्यापैकी फक्त 373 लोकांना उद्या ते नियुक्ती देत आहेत। पण आमचं अशी एकच मागणी आहे की आमचे जर सर्व 798 लोक जे पवित्र पोर्टलमार्फत इथे पाठवले गेले त्या सर्व 798 लोकांना इथे एकत्रित समुपदेशन द्यावं हीच आमची सर्व पवित्र पोर्टलमध्ये अभियोक्ताधारकांची विनंती आहे। कधी भरती झाली होती, किती लोक पात्र आहेत आणि नेमकं कसं सांगाल? भरती ही आमची पवित्र पोर्टलमार्फत ही जी यादी होती ती 25 फेब्रुवारी 2024 या रोजी डिस्प्ले झाली होती आणि त्यामध्ये सर्व 798 उमेदवार आहेत। त्यापैकी त्यांनी फक्त 373 लोकांचं मेडिकल सर्व झालं आणि त्यांना नियुक्ती उद्या देणार आहेत। पण बाकी जे राहिलेले आहेत त्यांनी केले नाही। पण जर निवड एकत्र, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकत्र, तर मग समुपदेशन का वेगळं हा आमचा प्रश्न। नियमानुसार आणि मार्कानुसार म्हणजे ह्या ज्या 373 मध्ये काही आमच्यापेक्षा कमी मार्क्सवाले मुलं आहेत त्यांची निवड झालेली आहे। आम्ही त्यांच्यापेक्षा मार्क्स जास्त असून आमच्यावर हा अन्याय का, यासाठी आमची मागणी आहे। नक्कीच या उमेदवारांमध्ये अनेक महिला देखील आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकता इथे महिला आहेत, त्या आपल्या लहान बाळाला घेऊन आलेल्या आहेत। आपण कुठून आलेला आहात, आपली काय मागणी आहे? मैं नाला सुपारा से आई हूँ। जैसे कि सर ने बताया अभी कि 25 फरवरी को सब लोगों का नाम आया था पवित्र पोर्टल के थ्रू और 11 मार्च को डॉक्यूमेंट वेरिफिकेशन सब कुछ साथ में हुआ। अब 6 महीने हो गए, अभी तक कुछ भी अपडेट नहीं है। 373 लोगों को जो भी देना था उन्होंने दे दिया, बट हमारे लिए भी कुछ सोचो। हम लोग कितनी बार राउंड लगा चुके हैं, यहाँ पे बहुत दूर दूर से सब लोग आते हैं। इतनी बारिश हो रही है, बाढ़ पूरा पानी भरा हुआ है, पर सब लोग आके यहाँ पे सिर्फ और सिर्फ यही चाहते हैं कि जो अच्छा है वो हमारे लिए भी करो, उनके लिए भी करो, पर हमारे लिए भी करो। ऐसा ये छोटी सी बच्ची मेरे बिना रहती नहीं, इसलिए मैं लेके आई। वो स्ट्रेंथ है, ठीक है। और अभी सबका समुपदेशन साथ में होना चाहिए, इसलिए यहाँ पे सब लोग इकट्ठा हुए हैं। आणि याच्यासाठी आम्ही खूप वेळेस भेट दिलेली आहे, पण प्रत्येक वेळेस आम्हाला एकच उत्तर मिळालं की 8 दिवसात होईल। 8 दिवसाचा आन्सर आम्हाला कमीत कमी 20 वेळेस भेटले। आम्ही स्वतः सगळ्या ऑफिसर्सला येऊन भेटलेलो, असं नाही की आम्ही डायरेक्ट आंदोलन स्टार्ट केलं। आम्ही सगळ्याचं निवेदन दिलं आणि याला 6 महिने डिले झालं, म्हणून ही आजची आमची मागणी की सर्व 798 लोकांना एकत्र समुपदेशन द्यावं। सध्या आपण इथे उपोषण करताय, आपली जर मागणी मान्य नाही झाली तर आपला पुढे इशारा काय असेल? जर आमची इथे 798 लोकांसोबत समुपदेशन झालं नाही तर आम्ही इथे आमरण उपोषणासाठी बसणार। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। नक्कीच धन्यवाद। हे सर्व पात्र उमेदवार आहे, यांची मागणी आहे की सर्वांच्या नियुक्त्या सोबतच व्हाव्यात, अन्यथा येथे आमरण उपोषण हे सुरूच राहील। कॅमेरा पर्सन आदिलसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।